भारत सरकारला खोटे पुरावे देत जर्मिनेटर या ॲग्रो प्रोडक्ट कंपनीचे मालक डॉक्टर धैर्यशील विनायक बावस्कर यांनी 6 ट्रेडमार्क मिळवले आहेत असा आरोप कृषी संशोधक आणि उद्योजक शिवाजी देशमुख यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। या प्रकाराची योग्य चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। बावस्कर यांनी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली तसेच खोटी कागदपत्रे सादर करून शासनाचा महसूल बुडवल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे। कृषी यंत्रांशी संबंधित केस बावस्कर हे पुणे जिल्हा न्यायालय, भारत सरकारचे ट्रेडमार्क आणि कॉपी राईट ऑफिस या ठिकाणी हरले आहेत अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे। सगळ्यात पहिलं तर हा जो वाद होता हा खोटी केस दाखल करण्याचा वाद आहे। जो ब्रँड जर्मिनेटर जे नाव आहे समजा कॉपीराइट म्हणा ट्रेडमार्क हा त्यांचा नसताना त्यांनी आमचा आहे असं खोटं चित्र निर्माण करून त्यांनी 2019 मध्ये जी केस आमच्यावरती दाखल केली जर्मिनेटर विरुद्ध जर्मिफास्ट। ॲक्च्युली 2014 पासून जर्मिनेटर हा जो काही कॉपीराइट आहे किंवा ट्रेडमार्क आहे हा ॲक्च्युली श्रीमती जैन म्हणून मॅडम आहेत उत्तर प्रदेश त्यांचा आहे। काय मागणी करते तर आमची जी मागणी आहे ती आता सगळ्यात पहिले तर त्यांनी जी आमच्यावरती खोटी केस दाखल केली होती त्यांच्यावरती सगळ्यात पहिलं म्हणजे याच्याविरुद्ध त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि हा जो जर्मिनेटर जो त्यांचा ब्रँड आहे ॲक्च्युली खरं नियमानुसार त्यांना विकायला परमिशन नाही, त्याच्यावरती पहिली बंदी आणली गेली पाहिजे। जर्मिनेटरवरती पहिली बंदी आली पाहिजे कारण ते त्यांचं नाहीच आहे। तुम्ही काय त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही आता त्याच्यासाठी आम्ही कॉपीराईटचे दिल्लीच्या ऑफिसपर्यंत वगैरे आम्ही ॲप्लिकेशन वगैरे बरेच केलेले आहेत आणि आता मुंबईच्या हायकोर्टामध्ये वकिलांच्या मार्फत आता आम्ही तिथे केस दाखल करतो आहोत। ती केस आहे ती त्यांचे जे जर्मिनेटर नावाचा जो त्यांनी खोटा कॉपीराईट मिळवलेला आहे खोटी माहिती देऊन तो रद्द करण्यात यावा आणि कॉपीराईट ऑफिसचं जे आहे दिल्लीचं भारत सरकारचं त्यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही मुंबईच्या हायकोर्टामध्ये तिथे केस दाखल करतो आहोत।